किचन ट्यूबर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर मला व्हॉइस ओव्हर करायचं नव्हतं, पण काय करू, खूप गडबड झाली. तर चला सुरू करूया. दिवसाची सुरुवात केली, व्यवस्थित क्लिनिंग आणि या सगळ्या आपल्या ज्या घरच्या गोष्टी असतात त्या गोष्टींनी केली. त्याच्यानंतर इथे मी देवपूजा केली आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात, दिवसाची सुरुवात खूप चांगली व्हावी ही प्रार्थना केली. देवपूजा कंप्लीट झाल्यावर इथे मी चहा बनवायला घेतला. आता आमच्या घरी आम्ही कोरी चहा पितो, त्याच्यामुळे मी इथे कोरा चहाच बनवला. आता माझं कुकिंग चॅनल आहे म्हटल्यावर रेसिपी तर झाली पाहिजे, पण आता ब्लॉग करायचा आहे म्हणून इथे मी सिंपल पहिली नाश्त्याची तयारी केली. आता नाश्त्यासाठी मी इथे कांदे पोहे बनवत होती. कांदे पोहे म्हणजे बटाटे पोहे, आणि त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत, परत कोथिंबीर आहे, मिरची आहे, कढीपत्ता आणि कांदा. आता आपण रेसिपी बघूया. रेसिपी करताना मी पहिली कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं. जिरं थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग टाकलं. मला हिंग आवडतं म्हणून मी हिंग टाकते. हिंग पण थोडा वेळ तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकला. आता कांदा मी व्यवस्थित हलवून घेतला. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं कढीपत्ता आणि मिरची. कढीपत्ता आणि मिरची सुद्धा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले बटाट्याच्या काचऱ्या आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एक ते 2 मिनिटं मी व्यवस्थित ढवळल्यावर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं साखर आणि मीठ. आता मी डायरेक्ट शिजवतानाच साखर आणि मीठ टाकलं, त्याच्यामुळे काय होईल, बटाटे कांदा व्यवस्थित शिजला जाईल आणि मऊ होईल. आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी. बटाटा वाफेवर शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवला. आता 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटानंतर परत एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे. आता ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. तर आपल्याला लागेल तशी आपण हळद टाकायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हळद टाकल्यानंतर इथे मी पोहे टाकलेत. आता हे भिजवलेले पोहे त्याच्यामध्ये टाकायचे आणि लगेच त्याच्यावरच मी कोथिंबीर सुद्धा टाकलेली होती आणि एकत्र सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता बघू शकता सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मी परत एकदा थोडं 2 मिनिटासाठी वाफेवर ठेवलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला. एक अर्धा लिंबू होता, तो मी पिळून घेतलाय, त्याच्याने चव चांगली येते. तर अशा प्रकारे आपले कांदा बटाटा पोहे रेडी आहेत. त्याच्यावर मी खोबरं आणि कोथिंबीर परत एकदा गार्निश करून घेतलं. प्रकारे हा होता आमचा आजचा नाश्ता.
आणि आम्ही हा नाश्ता करून घेतलेला आहे, पोहे आणि चहाचा. त्यानंतर व्लॉगची सवय नसल्यामुळे गडबड अशी झाली की मी दुपारचे रेसिपीचा व्लॉग शूटच केला नाही, विसरले. डायरेक्ट संध्याकाळी जागे झाले आणि संध्याकाळी म्हटलं आता संध्याकाळचं तरी आपण डिनरचं शूट करूया, म्हणून मी डिनरच्या शूटिंगला सुरुवात केली. तर आज मी बनवत होती ह्याच्यामध्ये डिनरसाठी मी तंदुरी चिकन बनवायचं ठरवलं, पण हे एअर फ्रायरमध्ये मी बनवणार होती. तर मी मॅरिनेटसाठी वापरलेलं आहे चिकन. चिकनमध्ये मी आलं लसूण पेस्ट, दही आणि जो आपण बाजारामध्ये मिळतो ना तो वालाच मी तंदुरी मसाला वापरलेला आहे. आणि त्याच्यावर मी बटर, मेल्टेड बटर वापरलं आणि व्यवस्थित चिकनला मॅरिनेट करून घेतलं मी. तर ही मी सगळी प्रोसेस रेकॉर्ड केली व्यवस्थितपणे. कमीत कमी 1 तास मी चिकन मॅरिनेट केलं असेल आणि त्याच्यानंतर मी हे एअर फ्रायरमध्ये बनवायला ठेवलं. आणि सोबत मी थोडे बटाट्याची फोडी पण घेतले आहेत, कारण मला बटाट्याच्या फोडीसुद्धा आवडतात. मॅरिनेशन पण उरलेलं होतं त्याच्यामध्ये, ह्या सुद्धा व्यवस्थित हे झाल्या असतात. एअर फ्रायरमध्ये मी बनवायला ठेवलं. इथपर्यंत मी व्यवस्थित प्रोसेस केली. त्याच्यानंतर झाली माझी एक मोठी फजिती, ती म्हणजे मी फायनल डिशची रेकॉर्डिंग करायला विसरले परत एकदा. असा दिवसभराचा सर्व गोंधळ हे करून शेवटी जी फजिती झाली ती हे करून शेवटला जे आपलं काम असतं किचन क्लीन करायचं ते करून घेतलं आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपला. तर अशा प्रकारे मी प्रयत्न केला आजचा पहिला व्लॉग करायचा आणि त्यातच फजितीसुद्धा करून घेतली. पण मी नेक्स्ट टाईम व्यवस्थित व्लॉग करेन. आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.